नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आज मी आपल्याबरोबर बोलत आहे तुकाराम मुंढे या IAS अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये. तुकाराम मुंढे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. एक धडाकेबाज अधिकारी आणि त्यांच्या संदर्भामध्ये आता बाकी जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. तर या तुकाराम मुंढे साहेब हे मराठवाड्यातील बीडचे आहेत. आणि बीड म्हणलं की अंगावर काटा उभा राहतो, कारण बीड जिल्हा काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी खूपच बदनाम झाला होता. सरपंच यांच्या निर्घुण हत्येच्या नंतर ज्या दुष्ट लोकांनी ज्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या केली त्यांच्यामुळं बीड जिल्हा बदनामी त्या जिल्ह्याची झाली. आणि तर त्या बीड जिल्ह्यामध्ये देखील खूप चांगले लोक आहेत हे देखील आपल्याला म्हणावं लागेल. परंतु बीड जिल्हा बाकी सरपंच हत्याकांडाच्या वेळेला खूपच बदनाम झाला होता. आणि त्या निगृहीण लोकांना, त्या दुष्ट लोकांना आणि त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना मदत करणारे कुणी जे राजकारणी मोठे नेते असतील त्यांच्यामुळे त्या काळामध्ये एक 5-6 महिन्यापूर्वी बीड जिल्ह्याची बाकी खूप चर्चा चालली होती वाईट अर्थाने. परंतु त्या बीड जिल्ह्यामध्येच असा काही एक सुपुत्र जन्माला आला आहे की त्याने संपूर्ण प्रशासनामध्ये अत्यंत धडाकेबाज आतापर्यंत कारकीर्द केलेले आणि अनेकांवर त्याने कारवाई केली की जे चुकीचे कामं करतात त्या चुकीचं काम करणाऱ्या लोकांवर, मग ते किती मोठे लोक असू द्यात, त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. ते सुपुत्र म्हणजे तुकाराम मुंढे. हे बीडचे. आणि तुकाराम मुंढे साहेबांचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आहे. आणि मग बाकी उच्च शिक्षण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे त्यावेळेचं औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, तर या महाविद्यालयामध्ये त्यांनी BA केले. आणि पुढे ते भारतीय सेवेमध्ये उत्तीर्ण झाले. राज्य सेवा आयोगाची जी अत्यंत कठीण परीक्षा असते त्याच्यात ते उत्तीर्ण झाले. आणि मग तेव्हापासून IAS अधिकारी म्हणजे सनदी अधिकारी म्हणून ते काम करत आहेत. परंतु त्यांची एकूण 21 वर्षाची संपूर्ण कारकीर्द आहे. 21 वर्ष त्यांची सर्व्हिस झाली. परंतु त्यांच्या आतापर्यंत 25 बदल्या झाल्यात. म्हणजे सरासरी 1 वर्ष देखील त्यांना त्या सरकारने आणि म्हणजे मायबाप सरकारने त्यांना 1 वर्ष देखील त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे काम करू दिलं नाही. तर त्यांच्या वारंवार बदल्या का होतात हे सर्वसामान्य मराठी माणसाला, सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणसाला वाटतं. तर त्यांच्या बदल्या यासाठी होतात की ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामधील अंतर्गत असणाऱ्या ज्या काही व्यवस्थानामध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये ते धाडी टाकतात. चुकीचं काम करणाऱ्याला अटक करतात, चुकीचं काम करणाऱ्यांना ते बंद करतात, चुकीचं काम करणाऱ्यांचं मालमत्ता ते जप्त करतात. आणि अशा पद्धतीचे घणाघाव घालणारे हे अधिकारी ते कुणाची पर्वा करत नाहीत. आणि मग संबंधित कुणी राजकीय मोठा नेता असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुणी असतील, त्यांच्या संबंधित एखाद्या माणसावर अशी कारवाई झाली, मग त्या माणसाने त्या अधिकाऱ्यांनी किंवा तेथील जे कुणी असतील ज्यांच्यावर तुकाराम मुंढे साहेबांनी कारवाई केलेली आहे त्याला अटक केलेली आहे, त्याचा माल जप्त केलेला आहे. आणि ते खऱ्या अर्थाने ते जे घटनेने त्यांना जे अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करून समाज हिताला आणि समाजाला बाध्य करणारे अशा दुष्ट लोकांवर ते ज्यावेळेला कारवाई करतात त्यावेळेला बाकी राजकीय काही नेत्यांना ते पटत नाही. आणि मग वरिष्ठ लेवलला त्यांची काय चर्चा होऊन त्या साहेबाची ताबडतोब बदली होते. हे वारंवार महाराष्ट्राने पाहिलं आहे. कारण अनेक अधिकारी अनेक वर्ष एकाच खात्यामध्ये असतात आणि मग त्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत नाहीत. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत काळामध्ये किती प्रचंड गडगंज संपत्ती जमा केलेली आहे हे देखील आपण वर्तमानपत्रात वाचत असतो, TV चॅनलला किंवा वेगवेगळ्या बातम्यांमध्ये आपण त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात देखील बोलत असतो.
पण तुकाराम मुंढे बाकी कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत आणि ते त्यांचं कार्य चोख करत असतात. आता अलीकडे त्यांची बदली झाली अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये. आता हे अन्न व प्रशासन खातं आहे नरहरी झिरवळ. आता या नरहरी झिरवळची हिरवळ म्हणून काही महिन्यापूर्वी त्यांच्यावर खूप चर्चा झालेली आहे. या नरहरी झिरवळ साहेबांचं राहणीमान साधं, पायजामा घालणारे आणि वरून खमीस घालणारे, वर टोपी घालणारे, सफेद गांधी टोपी घालणारे असे नरहरी झिरवळ या आदिवासी समाजातून आलेले आहेत. अनेकदा ते निवडून येत आहेत आणि मंत्री होत आहेत आणि मग मंत्री झाल्यावर आता त्यांना अत्यंत महत्त्वाचं खातं आहे अन्न व प्रशासन खातं. अन्न व औषध प्रशासन खातं आणि हे महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. आणि त्यांची मग खूप 5-6 महिन्यापूर्वी एक 3-4 महिन्यापूर्वी त्यांची झिरवाळांची हिरवळ अत्यंत त्या काळात प्रसिद्ध झाली. कारण त्यांनी म्हणे एका तृतीयपंथी व्यक्तीबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते. अर्थात प्रेम कुणीही कुणावर करावं, तृतीयपंथीय व्यक्तीवर जर प्रेम केलं तर काय वाईट आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं झालं की आमचं तसं काय प्रकार नाही, आमची फक्त दोस्तीच आहे, असं काय प्रकार मी केला नाही. तेव्हा ते देखील खूप प्रकरण गाजलं आणि मग ते नरहरी झिरवळ बाकी त्यांच्या खात्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं उत्तम काम करतात हे बाकी या तुकाराम मुंढे साहेबांनी दाखवून दिले. कारण तुकाराम मुंढे साहेबांची त्या खात्यामध्ये ज्यावेळेला बदली झाली, तिसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढे साहेबांनी त्या वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. विशेषतः मोठं घराणं, मोठं नाव, जे बाबा जे मोठे महासत्तेबरोबर त्यांची चांगली मैत्री आहे. महासत्तेमध्ये लोक अनेक त्यांना मानणारे आहेत आणि महागुरू म्हणून आणि महाराज म्हणून आणि महाबाबा म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांनी जे मोठा उद्योग पूर्व भारतमध्ये सुरू केलेला आहे, ते मोठे उद्योगपती झालेत. आणि त्यांचं एक आहे म्हणजे पतंजली, आणि पतंजलीच्या जी प्रोडक्शन आहे, पतंजलीने जे काही औषधं बनवली जातात, काही बिस्किटं बनवली जातात, काही अन्नधान्याच्या काही गोष्टी बनवल्या जातात आणि त्या संदर्भामध्ये ते बाबा काही चुकीच्या पद्धतीने जाहिराती करतात, वेगळ्या पद्धतीची जाहिरात करतात अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये. आणि जी जाहिरात असते ती जाहिरात खोटी जाहिरात असते आणि तसा काय प्रकार त्या औषधात नसतो. आणि त्यांनी जे जाहिराती केल्या त्या खोट्या जाहिरात केलेत हे न्यायालयाने देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि अशा बाबावर धाडी टाकणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांचा माल जप्त केलेला आहे, त्यांच्या काही कार्यालयाला सील लावलेले आहेत. तर तुकाराम मुंढे साहेबांनी पतंजली या मोठ्या व्यावसायिकावर आणि मोठ्या बाबावर ज्याचं महासत्तेबरोबर प्रेमसंबंध आहेत अशा महाराजांवर आणि अशा बाबाच्या कंपन्यांवर त्यांनी धाडी टाकल्यात आणि चुकीचा माल त्यांनी जप्त केलेला आहे. तेव्हा तुकाराम मुंढे साहेबांचं नाव होणार आणि आता तुकाराम मुंढे साहेबांची लवकरच बदली होणार असं देखील काही लोक आता म्हणू लागले आहेत. कारण त्यांनी मोठ्या व्यक्तीच्या कारखान्यावर, मोठ्या व्यक्तीच्या कंपन्यावर हात टाकलेला आहे. आता ती मोठा बाबा किती असू द्या, तर किती महासत्तेचा मित्र असू द्या, पण तो जर चुकीचं काम करत असेल आणि त्याच्या औषधांमुळे काही गुण येत नसेल, त्याच्या औषधामुळे काही फरक पडत नसेल आणि तो खोट्या जर जाहिराती करत असेल तर त्याच्या कारवाई करण्याचा अधिकार हा IAS अधिकारी असल्यामुळे तुकाराम मुंढे साहेबांना आहेच. त्याचमुळे काही त्यांचे जे उत्पादन आहेत त्या उत्पादनाचा जे आहेत त्यांचा देखील त्यांनी खोटा प्रचार केलेला आहे. तर अशा मोठ्या बाबावर ज्यांनी धाडी टाकल्यात आणि बाकीच्या अन्न असेल, दूध असेल, औषधं असतील, अशा अनेक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढ्या हप्त्यामध्ये जबरदस्त धाडी टाकल्यात. अनेक लोकांना त्यांनी अटक केलेली आहे आणि आता बाकी लोक बैचेन झालेले आहेत. आणि आता काय करायचं. आणि मुंढे साहेबांनी कायद्याच्या कचाट्यामध्ये या लोकांना पकडलं आहे. मला फक्त असं वाटतं की मुंढे साहेबांच्या अगोदर त्या डिपार्टमेंटचा कुणी अधिकारी असेल, तो आंधळा आहे का, तो बहिरा आहे का, तो पांगळा आहे का, त्याला ह्या गोष्टी कधी काय समजत नव्हते का. आणि त्या डिपार्टमेंटचं त्या खात्याचे जे सगळ्यात मोठे म्हणजे जे बॉस असतात ते मंत्री असतात, त्या मंत्री महोदयांना हे कळत नाही का. तुकाराम मुंढे येतात, धाडी टाकतात आणि पकडलं जातं आहे. आणि मग प्रश्न असा पडतो की तुकाराम मुंढ्यांना दिसतंय, तुकाराम मुंढ्यांना ऐकायला येतं आहे, तुकाराम मुंढ्यांना पळता येतं आहे. मग त्या तुकाराम मुंढे साहेबांच्या अगोदर त्या खात्यामध्ये असणारे जे कोणी IAS अधिकारी असतील ते का मुख्य आहेत का. म्हणजे त्यांना कोणीतरी सांगत असेल का अमक्या ठिकाणी कारभार चालला आहे तरी त्यांना ऐकायला येत नाहीत. तुकाराम मुंढे साहेबांच्या अगोदर त्या खात्यामध्ये कोणी अधिकारी असतील त्यांना काय ऐकायला येत नाही का, ते काय बहिरे आहेत का, त्यांना काय दिसत नाही का.
तरी देखील ते कारवाई करत नाहीत. कारण ज्या अर्थी तुकाराम मुंडे साहेबांनी आता एवढ्या हप्त्याच्या आतमध्ये एवढ्या लोकांवर कारवाई केलेल्या आहेत, अनेकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे. मग या अगोदरचे अधिकारी काय करत होते आणि त्यावेळचे त्या खात्याचे मंत्री काय करत होते, असा सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो. पण महासत्ता किंवा सत्तेच्या पुढे शांतपणे चालत नाही. आणि मग काय करतात, तर मग जे असे ज्यांची नुकसान केलेले आहे, जे गैरकाम करतात पण समाजहितासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी जे योग्य काम करतात मुंडे साहेब, तर त्या मुंडे साहेबांचीच बदली करतात. आता जनतेने मुंडे साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे. जनतेने मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि मग मायबाप सरकारने मुंडे साहेबांना कमीत कमी 1.5 वर्ष 2 वर्ष तरी एखाद्या डिपार्टमेंटवर काम करू द्या. त्यांची का बदली करता, तर जनतेला सगळं कळतं का मुंडे साहेबांची का बदली होते. कारण मुंडे साहेब प्रस्थापितांच्या मित्रांवर धाडी टाकतात आणि त्यांची गैरकृत्य हे लोकांपुढे मांडतात आणि जनतेला हात देतात. तुकाराम मुंडेंच्यामुळे जनतेला राहत मिळते. आता पहा, अन्न व प्रशासन खातं अत्यंत महत्त्वाचं आहे. माणसांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या काही लोक असतील, त्यांच्यावर जर कारवाई केली तर तुकाराम मुंडेचं कौतुक झालं पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना शाबासकी दिली पाहिजे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला शाबासकी दिली पाहिजे. पण आता ऐकायला असं मिळतं की परत तुकाराम मुंडे साहेबांची बदली होईल. तर तुकाराम मुंडेसारखा माणूस असतो, तो कुठल्याही धनाच्या मागे लागत नाही, कोपापटीच्या मागे लागत नाही. त्याला जे पगार आहेत ते त्यांच्या दृष्टीने फार खूप आहेत आणि ते त्यांचं कर्तव्य करत असतात. परंतु मला असं वाटतं की तुकाराम मुंडे साहेबांच्या अगोदर जे अधिकारी होते ते काय करत होते आणि आता ते तुकाराम मुंडेच्या जागेवर ते आले, म्हणजे त्यांच्या जागेवर तुकाराम मुंडे आले आणि मग त्यांची आणखी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असणार. मग तिथंही ते साहेब तेच करणार का? आंधळे, बहिरे, पांगळे असाच व्यवहार तिथं करणार का? आणि मग पुन्हा एकदा परत तुकाराम मुंडेला तिथं जावं लागेल का? आणि त्यांच्या खात्यामध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा परत तुकाराम मुंडेंना पर्दाफाश करावा लागेल का? आता हे IAS अधिकारी जेवढं तुकाराम मुंडे साहेबांना पगार आहे, तुकाराम मुंडे साहेबांना जेवढ्या काही सरकारच्या वतीने सुविधा मिळतात, सर्वांच्या कराच्या रूपाने जमलेल्या पैशाच्या माध्यमातून या मोठ्या अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. मग तुकाराम मुंडे सारखाच इतर IAS अधिकाऱ्यांना देखील शासनाच्या वतीने म्हणजे जनतेच्या कराच्या रूपाने आलेल्या पैशामधूनच या अधिकाऱ्यांचे पगार दिले जातात. त्यांचे बंगले असतील, त्यांच्या गाड्या असतील, त्यांचे नोकर चाकर असतील, त्यांना जे त्यांचे भत्ते असतील, या सगळ्या सुविधा लोकांच्या कराच्या रूपात जमा झालेल्या पैशातून मिळतात. पण तुकाराम मुंडे साहेब जसं काम करतात तसं मग बाकीचे काम करत नाहीत आणि पगार तर तेवढा घेतात. तर ते बाकी याचा अर्थ असा का ती मंडळी संबंधित कुणाला दुखवायचं नाही, चालले ते चालू द्यायचं आणि आपले घर भरायचं, असंही काही त्याच्यामागं हिशोब असतो. आणि त्यामुळे अनेकदा अशा किती मोठ्या अधिकाऱ्यांनी किती प्रचंड संपत्ती जमवलेल्या आहेत हे देखील आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. परंतु या ठिकाणी आता बाकी तुकाराम मुंडे साहेब अन्न व औषध प्रशासन खात्याची साफसफाई करायला सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे तुकाराम मुंडे साहेबांमुळे जनतेला आरोग्याच्या संदर्भामध्ये काही राहत मिळण्याची शक्यता आहे. कारण भेसळीचा प्रकार जर माणसाच्या पोटामध्ये गेला तर माणसाचं आरोग्य धोक्यात येईल आणि तेच मुंडे साहेबांनी पकडलं आणि मग आता चांगल्या पद्धतीचं भेसळ न करणारे पदार्थ आपल्या पोटात गेले तर आपले पोट चांगलं होईल. आणि म्हणून राहत मिळणारे तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला, आणि म्हणून तुकाराम मुंडे साहेबांची लवकरात लवकर बदली करू नये अशी विनंती मायबाप सरकारला करावीशी वाटते. तर तेव्हा पाहूया जनतेने बाकी तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुकाराम मुंडे साहेबांची का वारंवार बदली करता, त्यांना 2 वर्ष तरी कमीत कमी एका ठिकाणी तुम्ही त्यांना काम करू द्या. आता हे अन्न व प्रशासन खातं अत्यंत महत्त्वाचं आहे माणसाच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून या आरोग्याचा विषय आता इतकं प्रदूषण आणि इतके गोष्टी झालेल्या असल्यामुळे माणसांना सतत डॉक्टरकडे जावं लागते. आणि म्हणून जर मुंडे साहेबांच्या कृपेमुळे चांगल्या प्रकारचं आपल्याला अन्नपदार्थ मिळत असेल, भेसळ न केलेले पदार्थ आपल्या पोटात जात असतील, तर माननीय सरकारने, मायबाप सरकारने
तुकाराम मुंडे साहेबांची बदली करू नये, त्यांना काही वर्ष त्याच खात्यामध्ये काम करू द्यावं असं मला म्हणावंसं वाटते. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.